तुम्हाला वाटतं का की पाणी एकाच जागी बसून कंटाळतं? नाही. पाणी नेहमी कपडे बदलतं आणि प्रवास करतं. कपडे? आजी, पाणी पारदर्शक असतं, ते कपडे कसे बदलणार? हे बघ, माझ्या बाटलीतलं पाणी किती साधं दिसतंय. म्हणजे ते ढगांचे कपडे घालतं? अरे, नुसते ढगांचे नाही, ते तर कधी वाफेचं, कधी बर्फाचं, तर कधी पावसाचं रंगीबेरंगी कपडे घालतं. आज मी तुम्हाला एका चिमणीची गोष्ट सांगणार आहे, जिने हे पाण्याचे गुपित शोधले. ही आहे चिमणी. उन्हाळ्यात तलावाचे पाणी कमी होताना पाहून ती खूप दुःखी झाली. तिला वाटले की पाणी चोरीला गेले आहे. माझ्या मुलांना पाणी कसे देऊ? तलावाचे पाणी कुठे गेले? चिमणी तलावाच्या काठावर एका मोठ्या पाण्याच्या थेंबाला भेटते. त्याचे नाव थेंबदादा आहे. थेंब दादा, तुम्ही इथे काय करत आहात? तुमचे मित्र कुठे आहेत? पाणी चोरीला गेले का? नाही चिमणीताई, आम्ही चोरीला नाही गेलो. आम्ही कपडे बदलायला गेलो आहोत. कपडे? कसले कपडे? पाण्याचे कपडे? म्हणजे पाण्याची अवस्था बदलले. आजी, पण थेंबदादा कोणत्या कपड्यांची गोष्ट करत होता? विचार करा, पाणी कोणत्या रूपात बदलते? तुम्ही सांगा. जर तुम्ही पाणी असता तर गरम उन्हाळ्यात कोणते कपडे घातले असते? हे बघा चिमणीताई, बाबा सूर्याच्या उष्णतेमुळे मी माझे द्रव कपडे काढून वाफेचे हलके अदृश्य कपडे घालतो आहे. याला बाष्पीभवन म्हणतात. गरम हो थेंबा, गरम हो, लवकर वर ये. वाफेचे थेंब आकाशात उंच जातात आणि तिथे खूप थंडी आहे. ते एकत्र येऊन गोठलेल्या कपड्यांमध्ये बदलून ढग बनवतात. इथे खूप थंडी आहे. आम्ही सगळे मित्र एकत्र आलो. ढगाचे जाड कोट घातले. याला संघनन म्हणतात. आणि जेव्हा कोट खूप जड होतो तेव्हा आम्ही परत खाली येतो. याला पर्जन्यवृष्टी म्हणतात. मी माझ्या द्रव कपड्यांमध्ये परत आलो. पाऊस पाऊस. पाणी चोरीला गेले नव्हते, तर ते नवीन कपडे घालून परत तलावात आले. चला आता सांगा, पाण्याचे कपडे बदलणे याचा अर्थ काय? बाष्पीभवन, संघनन आणि पर्जन्यवृष्टी यालाच जलचक्र म्हणतात. आणि चिमणीला समजले की निसर्गात काहीही वाया जात नाही. अगदी बरोबर. पाणी फक्त रूप बदलते, पण पण कधीच थांबत नाही.